भारतामध्ये ब्रिटिशांच्या वसाहतवादी सत्तेचा उदय हा प्लासीच्या लढाईनंतर झाल्याचं बोललं जातं। 1757ला बंगालच्या नवाबाचा ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीनं पराभव केला आणि भारतामध्ये ब्रिटिशांच्या सत्तेची पायाभरणी झाली असं सांगितलं जातं। यानंतर 1799 मध्ये म्हैसूरच्या टिपू सुलतानचा श्रीरंगपट्टणच्या लढाईमध्ये पराभव झाला आणि पुढे 1818 मध्ये मराठ्यांचा पाडाव झाला। यानंतर महाराष्ट्रासह संपूर्ण भारतामध्ये ब्रिटिश सत्तेचा अंमल प्रस्थापित व्हायला लागला आणि याच्यानंतरच्या काही काळामध्ये ब्रिटिशांनी ज्या काही सुधारणा इथं सुरू केल्या, जे काही रिफॉर्म हातात घेतले, याच्यामध्ये महत्त्वाचं म्हणजे 1871 मध्ये चौथे व्हायसरॉय असलेल्या लॉर्ड मेयो यांनी एक जनगणना म्हणजे सेन्सस तयार केला आणि तशा पद्धतीच्या सूचना त्यांनी दिलेल्या होत्या। याच्यानंतर एक महत्त्वाचं डॉक्युमेंट तयार झालं, ते म्हणजे 1875ला मुंबई गॅझेट आणि या बॉम्बे प्रेसिडेन्सीच्या गॅझेटमध्येच सातारा गॅझेट आहे आणि या सातारा गॅझेट आता चर्चेमध्ये मोठ्या प्रमाणात आहे। याचं कारण म्हणजे मराठा आरक्षणाच्या लढाईतलं एक अत्यंत महत्त्वाचा पुरावा म्हणून या सातारा गॅझेटकडे पाहिलं जातं। आता सरकारने काल हैदराबाद गॅझेट लागू करण्याचा निर्णय घेतलाय, तर येत्या 15 दिवसांमध्ये सातारा गॅझेट लागू करू अशा पद्धतीचं आश्वासन मराठा नेते मनोज जरांगे पाटील यांना काल त्यांनी दिलेलं आहे। आणि नेमकं हे सातारा गॅझेट काय आहे, याचा नेमका फायदा या लोकांना कसा होणार आहे आणि मराठा कुणबी नोंदींच्या बाबतीत हे सातारा गॅझेट अत्यंत महत्त्वाचा पुरावा म्हणून नेमकं का समोर येतंय आणि या एकंदरीत गॅझेटचा इतिहास काय आहे आणि या नोंदींचा मराठा समाजाला नेमका फायदा काय होणार आहे, कोणाला फायदा होणार आहे, हेच आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। नमस्कार, मी कैलास, आपण पाहत आहात विशेष भारी। आधी सांगितल्याप्रमाणे चौथे व्हायसरॉय असलेल्या मेयो यांनी जे काही जनगणना केली 1871 मध्ये, याच्यानंतर 1875 मध्ये जेम्स एम कॅम्पबेल यांनी हे गॅझेट तयार केलेलं होतं आणि हे मूळतः बॉम्बे प्रेसिडेन्सीचं गॅझेट आहे। याच्यामध्ये नेमक्या कुठल्या नोंदी आहेत हे सुद्धा पाहायला पाहिजे किंवा या गॅझेटमध्ये नेमकी माहिती काय आहे हे आपल्याला सर्वप्रथम पाहावं लागेल। तर या गॅझेटचा उद्देश असा होता की प्रशासनाच्या नोंदी असतील आणि त्या काळातले जे काही कर आकारणीच्या दृष्टीने महसुली नोंदी असतील यांच्या दृष्टीने या गॅझेटचा प्रामुख्याने उपयोग केला जायचा। यासोबतच या गॅझेटमध्ये सांस्कृतिक ऐतिहासिक माहिती असायची आणि भौगोलिक माहितीचा दस्तऐवज म्हणून एक अधिकृत दस्तऐवज म्हणून या गॅझेटकडे पाहिलं जातं। महत्त्वाचं म्हणजे या गॅझेटमध्ये तत्कालीन समाजव्यवस्था म्हणजे ब्रिटिशकालीन समाजव्यवस्था असेल आणि लोकसंख्या पॉप्युलेशन जे म्हणतो आणि एकूण डेमोग्राफिक ज्याला म्हटलं जातं अशा पद्धतीचा डेटा त्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात दिसून येतो। आणि 27 व्हॉल्यूम आहेत एकूण बॉम्बे प्रेसिडेन्सीचे जे गॅझेट आहे याचे, आणि हे 1885ला रिफॉर्म झालेलं आहे आणि त्याच्या प्रतिसुद्धा आता बाजारात उपलब्ध असल्याचं दिसून येतं। या 27 जे काही व्हॉल्यूम आहेत याच्यापैकी नंबरचा व्हॉल्यूम आहे तो सातारा गॅझेट आहे, तर पुणे आणि औंध संस्थांचं गॅझेट सुद्धा याच्यामध्ये समाविष्ट असल्याचं दिसून येतं। आता मराठा आरक्षणाच्या दृष्टीने याला महत्त्व का आहे हे पाहण्यापूर्वी आपल्याला सुरुवातीला पाहावं लागेल की याच्यामध्ये अजून कोणती या गॅझेटमध्ये माहिती आहे। तर याच्यामध्ये साधारण जमिनीचे व्यवहार असतील, शासकीय योजना असतील त्या काळातल्या, यासोबत निवडणुकीच्या अधिसूचना असतील याची सुद्धा माहिती दिलेली असते। काही कायदेशीर बाबींची माहिती सुद्धा याच्यामध्ये आहे आणि महत्त्वाचं म्हणजे गावनिहाय वंशावळी असतील, कुळाच्या नोंदी असतील, जातीच्या नोंदी याचा सुद्धा समावेश या सातारा गॅझेटमध्ये असल्याचं दिसून येतं। यासोबतच शेतीच्या क्षेत्रातील काही महत्त्वाच्या नोंदी असतील, यासोबतच पिकं असतील आणि महत्त्वाचं म्हणजे कर आकारणीच्या दृष्टीनं ज्या महसुली नोंदी असतात या सुद्धा या गॅझेटमध्ये नोंद केल्याचं दिसून येतं। आता मराठा आरक्षणाच्या लढाईमध्ये सातारा गॅझेटचं एवढं महत्त्व का आहे हे पाहण्यापूर्वी आपल्याला हे पाहावं लागेल की या गॅझेटमध्ये मराठा कुणबी समाजाच्या नोंदी नेमक्या कशा पद्धतीने आहेत। तर एक अशी माहिती आता इतिहासकारांच्या माध्यमातून समोर येत आहे की सातारा गॅझेटमध्ये 1881 साली जवळपास 5,83,569 कुणबी नोंदी आहेत। तर 1931 साली ज्यावेळी हा डेटा अपडेट झालाय त्यावेळी कुणबी सातारा गॅझेटमध्ये किंवा या सातारा जिल्ह्यामध्ये किती दिसत आहेत तर 5,789। त्यामुळे 5 लाखाच्या दरम्यानचा जो काही आकडा आहे हा साधारण 5,000च्या दरम्यान कसा आला, हा बदल महत्त्वाचा आहे आणि या बदलाचे पुरावे सुद्धा आता मनोज जरांगे पाटील यांना इतिहासकारांनी दिलेले आहेत। म्हणजे जे लोक पूर्वी कुणबी होते त्यांची जात आता कुठेतरी मराठा असल्याचं दिसून येतं आणि हा एक महत्त्वाचा पुरावा म्हणून आता ग्राह्य धरावा अशा पद्धतीची मागणी आता मराठा आंदोलक असलेल्या सगळ्या नेत्यांनी केलेली आहे। विशेषतः जरांगे पाटील यांनी सुद्धा केल्याचं दिसून येतं आणि याच अनुषंगाने त्यांनी एक मागणी केलेली होती की हैदराबाद गॅझेट, सातारा गॅझेट, पुणे असेल आणि औंधचं गॅझेट याची तातडीनं अंमलबजावणी झाली पाहिजे अशा पद्धतीची एक आग्रही मागणी त्यांनी सातत्याने लावून धरलेली होती। याच्यामध्ये हैदराबाद गॅझेट लागू झालंय, मात्र सातारा, पुणे, औंध याच्या संदर्भात काही कायदेशीर बाबीचा तपास करावा लागेल किंवा काही माहिती अभ्यास करावा लागेल आणि याच्यानंतर साधारण 15 दिवसांमध्ये आम्ही हे गॅझेट लागू करू असं सरकारनं सांगितलंय। तर जरांगे पाटील असं म्हटले की 15 दिवस काय तर 1 महिना देतो, मात्र हे लागू करा आणि याची अंमलबजावणी तातडीने सुरू करा अशा पद्धतीचे सूचना सुद्धा आता त्या ठिकाणी देण्यात आलेल्या होत्या।
आता महत्त्वाचं म्हणजे या सातारा गॅझेटमध्ये नोंदी किती आहेत याचा आकडा आपण आता पाहिला की अगदी 5-5.5 लाखाच्या दरम्यान या नोंदी कुणबीमधल्या दिसून येतात। आता सातारा गॅझेटमध्ये ज्या जवळपास 5.5 लाखाच्या दरम्यान पूर्वीच्या कुणबी नोंदी आहेत याचा जर आता सातत्यानं तपास केला पुढं आणि जर त्याचा अभ्यास केला तर त्याच्या वंशावळीच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात या पश्चिम महाराष्ट्रामधील अनेक मराठा लोकांना कुणबी प्रमाणपत्रांचं वाटप होऊ शकतं आणि म्हणजेच याचा अर्थ दुसरा असा होतो की ओबीसी प्रवर्गामध्ये या सर्व लोकांचा समावेश सुद्धा होऊ शकतो आणि यामुळेच मराठा आंदोलकांची एक प्रामुख्याने मागणी आहे की हे सातारा गॅझेट लागू झालं पाहिजे। आता या सातारा गॅझेटमध्ये व्यवसायाच्या सुद्धा नोंदी आहेत। महत्त्वाचं म्हणजे शेतीशी अनेक नोंदी असल्याचं दिसून येतं आणि मराठा समाजाचा मुख्य व्यवसाय शेती होता हे सुद्धा सिद्ध करता येईल आणि कुणबी मराठा हे एकच होते हे सिद्ध करण्याच्या पातळीवरचा एक महत्त्वाचा पुरावा म्हणून या सातारा गॅझेटकडे आता पाहिलं जात आहे आणि मराठा समाजाचं मूळ उगमस्थान हे कुठेतरी कुणबीच आहे आणि आता जो काही मराठा समाज म्हणून जो काही प्रस्थापित दिसतोय याचा उगम या कुणबीमधूनच झालेला आहे हे सिद्ध करण्यासाठी सुद्धा या सातारा गॅझेटचा उपयोग होऊ शकतो आणि मराठा समाजाची आता अलीकडच्या काळामध्ये एकंदरीत जी काही मागणी दिसते की ओबीसी मध्ये थेट समावेश झाला पाहिजे आणि मराठा हा ओबीसी मध्ये समाविष्ट करायचा असेल तर मराठा कुणबी एकच आहेत हे आता कुठेतरी सिद्ध करावं लागेल आणि याच्या बाबतीत महत्त्वाचा एक डॉक्युमेंट म्हणून सातारा गॅझेटकडे पाहिलं जातंय आणि ज्या पद्धतीनं प्रचंड मोठ्या संख्येत कुणबी नोंदी या सातारा गॅझेटमध्ये आहेत त्या प्रकारच्याच नोंदी कुठेतरी पुणे आणि औंधच्या गॅझेटमध्ये सुद्धा असू शकतात आणि याच्या पातळीवरती अधिक तपास अभ्यास करावा लागेल, कायदेशीर बाबींची पूर्तता करावी लागेल आणि काही कॉम्प्लिकेटेड किचकट गोष्टी आहेत आणि याच्यासाठी सरकारला अधिकचा वेळ हवाय अशी मागणी आता तिथं राधाकृष्ण विखे पाटील जे उपसमितीचे अध्यक्ष आहेत यांनी काल केलेली होती आणि याला जरांगे पाटलांनी सुद्धा मान्यता दिलेली आहे आणि साधारणतः 1 महिन्याभरामध्ये याची पूर्णतः अंमलबजावणी होईल असं आश्वासन आता सरकारच्या वतीनं देण्यात आलेलं आहे। तर मंडळी, मराठा समाजाचा ओबीसी प्रवर्गामध्ये समावेश करण्याच्या दृष्टीनं आणि मराठा कुणबी हे एकच असल्याच्या दृष्टीनं महत्त्वाचं असलेलं हे सातारा गॅझेट लागू करण्यासंदर्भात जो काही शासनाने आता निर्णय घेतलेला आहे या संदर्भात तुम्हाला नेमकं काय वाटतं, तसेच सातारा गॅझेटची उपयुक्तता अजून काय आहे, तुमच्याजवळ अजून काही माहिती असेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा। हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, तसेच विशेष भारीचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा, विशेष भारीचं फेसबुक पेज विशेष भारी FB फॉलो करायला विसरू नका। धन्यवाद।